खानापूर आटपाडी कडेगाव तालुक्यातून रेल्वे जाणार. नूतन खासदार विशाल पाटील यांनी भाषणानं संसद गाजवली. खासदार विशाल पाटील यांच्या संसदेतील मागणीला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. रेल्वेची मागणी करत विशाल पाटील यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातून कडेगाव तालुक्यातून सुद्धा रेल्वे जाणार आहे. विटा मार्गे कराड पंढरपूर रेल्वे होणार आहे. कराड पंढरपूर रेल्वे मार्गाची मागणी 10 वर्षापासून प्रलंबित आहे. हा रेल्वे मार्ग झाला तर कडेगावसह दुष्काळी पट्ट्यातील तालुक्याच्या विकासाला चालना तर मिळेलच, शिवाय द्राक्ष, डाळिंब आदी शेतमाल कोकणसह पुणे मुंबईच्या बाजारपेठेत पाठवण्याची चांगली व्यवस्था होणार आहे. माल वाहतुकीसह अन्य विकासात्मक बाबींना चांगला उपयोग होणार आहे. रेल्वे मार्गामुळे छोटे मोठे व्यवसाय वाढून नव्या बाजारपेठा विकसित होण्यास मदत होणार आहे. आर्थिक उलाढाल, रोजगार वाढीला चालना सुद्धा मिळणार आहे. रेल्वे मार्गावर होणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात जागांचा व्यावसायिक विकास होईल, त्यांच्या किमती वाढून थेट फायदा होईल. साहजिकच दुष्काळी पट्ट्यात विकासाला मदत होऊ शकेल. लोकसभा निवडणूक झाल्यापासून नूतन खासदार खानापूर आटपाडी तालुक्यातून गायब झालेत अशी टीका विरोधकांनी सुरू केली होती. परंतु खासदार विशाल पाटील हे खानापूर तालुक्याला ट्रेन आणण्यासाठी दिल्लीला जनतेने पाठवले, हे आता त्यांच्या संसदेतील भाषणानं समोर आलेलं आहे. त्यांनी कराड पंढरपूर रेल्वे व्हावी आणि ती आपल्या खानापूर आटपाडी व कडेगाव तालुक्यातून जावी, यासाठी त्यांनी आपली भूमिका संसदेमध्ये जोरदारपणे मांडली. रेल्वेची मागणी करत खानापूर मतदारसंघातील आपल्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी चांगलीच चपराक दिलेली आहे.